भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीक अख्खे गोंय आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या भक्तींत रंगोन वयता। दरेक घरांतल्यान घुमटाचो नाद घुमता। पूण ह्या गोमंतक भुमीन एक काळ असोय पळयला जेन्ना चवथीच्या ह्या सणाचेर बंदी घातलेली। आयची कथा गोंयच्या जाणटेल्यांनी राखून दवरिल्ल्या चवथीची। आयज जाणून घेवया ह्या गोमंतक भुमीत रुजिल्ल्या चवथीचो इतिहास। गोंयची चवथ म्हणल्यार फक्त एक सण न्हय, तर भक्ती, आनंद आणि परंपरेचो उत्सव। श्रावण म्हयनो अर्ध्यार पावलो काय गोंयचे लोक दोळ्यान तेल घालून चवथीची वाट पळयतात आणि ताची तयारी सुरू करतात। माटोळी, मखर सजोवप, फोली लावप अशे तरेतरेच्या कामांनी मग्न जाल्ले असतात। गांवांनी जावपी घुमटाच्या शामेळीच्या तालार वातावरण भक्तिमय जावन वयता। पूण घडये तुमकां खबर नासतलें, ही चवथ तिगोवन दवरपा खातीर आमच्या जाणटेल्यांनी कितले त्रास काडलात ते। गोमंतक भूमीन गणपती उपासनेची खूप जुनी परंपरा आसा। खूप प्राचीन काळापासून गोंयान विविध भागांत खूप प्राचीन गणपतीच्यो मूर्त्यो सापडल्यात। भितरल्यो काही प्रमुख म्हणजे गोंयच्या शिमेर असलेली रेडी गांवचो गणपती आणि कुर्डी या गावान सापडलेली गणेशाची मूर्ती। कुडणे, पिलार, शिरोड्या, कोरगांव, विचुंद्रे, चांदोर अशा अनेक गावांनी गणपतीच्यो प्राचीन मूर्ती सापडल्यात। धारबांदोडेच्या शिगांव गावात दूधसागर न्हंयच्या कांठार एका फातरार गणपतीचे कोरीव चित्र आसा। गांवचे लोक खंयच्याय देवकार्या पयलीं ह्या गणपतीक मान दितात। पूर्वेक जो गणेशपंट जो आसा तो गणेशपंट गणेशाची मूर्ती आसा आणि ते गणेशपंट म्हणजे गणेशाची मूर्ती कोरलेले असले कारणान प्रत्येक चवथीक ताजी गांवकाराच्या हातान पयलीं पुजा त्या गणेशाची जाता आणि मागीरच सगळ्याक आपल्या आपल्या घरांनी गणेशाची पुजा जाल्ली असता। हातूंत कांयच दुबाव ना की गोंयांत खूप आदल्या काळापासून गणपतीची उपासना आणि देवळां असली। खुबशा इतिहासकारांच्या मते कदंब पूर्व काळापासून गोंयांत घराघरांनी चवथ मनयताले। मातयेची मूर्ती, गणेशपड, माटोळी, गौरी पूजन अशा अनेक चालीरिती वेल्यान ही चतुर्थी कितली प्राचीन आसतली हें समजता। एका अर्थान गणेश चतुर्थी म्हटल्यार निसर्गाची पूजा। गोंयचेर पोर्तुगीजांचे आक्रमण अफोन्सो द अल्बुकर्काच्या नेतृत्वान 1510 जाले। खुबशे लोकांक अशें दिसता की अफोन्सो द अल्बुकर्क आसतना गोंयची देवळां मोडूना, पण हितून कांय सत्य ना। अफोन्सो द अल्बुकर्क जितो आसतना त्याच्या कारकिर्दीन सुद्धा गोंयची देवळां मोडली। दिवाडी बेटार आसलेली चडशी देवळां ही त्याच टायमार मोडली। भितरले एक प्रमुख देऊळ म्हणल्यारूच दिवाडच्या नावेली गांवान असलेले गणपतीचे देऊळ, जे अफोन्सो द अल्बुकर्क जितो आसतना पोर्तुगीजां द्वारा मोडले। दिवाडीच्या नावेली गांवांत गणपतीचे एक देऊळ असले, जे 1513 सालांत पोर्तुगीजांनी उध्वस्त केले। आंद्रे कोर्साली हांणी बरयल्ल्या 6 जानेवारी 1515च्या पत्रांत हाचो उल्लेख आसा। आफोन्सो दे अल्बुकर्क ह्याच्या कारकिर्दींत उध्वस्त केल्ल्या देवळां मदलें हें एक। पूण सुदैवान मंदिराचेर आक्रमण जावच्या पयलींच गांवकाऱ्यांनी श्री गणेशाचो विग्रह बिचोलच्या नार्वे गांवांत व्हेलो आणि मागीर फोंडेच्या खांडोळा गांवांत स्थलांतरीत केलो। पुर्तुगेजांनी आक्रमण करून आमचे देऊळ मातये बरवण केले। त्या वेळार आमचे जाणटेले ती मूर्ती दिवाडेच्यान घेवन नार्वे आयले। नार्वेच्यान ती परत विस्थापीत करून खांडेपारा हाडची पडली आणि खांडेपारच्यान ती मूर्ती खानोळ्या पावली। वेगळे वेगळे कारणां खातीर आमकां परत परत विस्थापीत करचें पडलें देवा। पूण कितलेय त्रास भोगले तरी आमच्या जाणटेल्यांची देवाचेर निश्ठा कमी जाली ना। ते सदांच आपल्या धर्माचेर अडून रावले। ह्या देवळांत आयज 2 मुर्त्यो आसात, एक नवीन आणि दुसरी आसा ती एकदम प्राचीन। हीच ती प्राचीन मूर्ती जी दिवाडेच्यान स्थलांतरीत केल्ली। इतिहासकार रोहित फळगांवकर हांच्या मते हो विग्रह 13व्या शतकांतलो, जेचेर कदंब होयसाळाचो प्रभाव दिसून येता।
ही मूर्ती चतुर्भुज असून वयल्या उजव्या हातार परशू, सकयलो उजवो हात अभय मुद्रेंत आणि सकयलो डाव्या हातान लाडू, तसोच वयलो दावो हात खंडीत अवस्थेंत आसा. 8 मार्च 1546 साली पोर्तुगीज सरकारान अधिकृतपणान फर्मान काडून मुर्ती पुजेचेर बंदी हाडली. मुर्तीकारांक राज्यांतल्यान बहिष्कृत केलें. 25 मार्च 1559 वर्सा हिंदूंक आपल्या घरांत सुद्दां मुर्ती पुजा करपाक बंदी घातली. जर कोणी मुर्ती पुजा करीत आसतना सापडलो जाल्यार ताची अर्दी मालमत्ता चर्चीक आनी अर्दी तक्रार करप्याक वयतली अशें जाहीर केलें. पोर्तुगीजांच्या अशा कठोर नियमाक लागून चवथ करप तर पयस, पूण आपल्या देवाची घरान पुजा करप सुद्धा कठीण जावन पडलेलें. पूण गोमंतकवासियांनी हार मानली ना. तेंच्यांनी देवाची आराधना आनी चवथीचें गणेश पुजन चालूच दवरलें. खुबशे हिंदू पोर्तुगीज काबिजांतलें गोंय सोडून अंत्रूज, दिवचल, केपें अशा भागांत आपल्या देवाक घेवन स्थलांतरीत जाले. हो वाठार तेन्ना आदिलशहाच्या ताब्यांत आशिल्लो, पूण फुडें ताका मराठ्यांनी मुक्त केलो. ह्या वाठारांत चवथीच्या सणाक बरीच चालना मेळ्ळी. घुमट आरती सारखी लोककला बऱ्यापैकी फुल्ली. पूण जे हिंदू पोर्तुगीज काबिजांत उरले तांणी सुद्दां चवथ मनोवप सोडली ना. ते पोर्तुगीज सत्ते पासून लिपोवन चवथ मनोवपाक लागले. त्रास सोंसले पूण चवथीचें गणेश पुजन थांबयलें ना. कागदाचेर गणपतीचें चित्र काडून चवथ मनोवपाक लागले. खांडेपारकर, म्हामाय कामत अशा कुटुंबान ही प्रथा आजून दिसता. ज्या वेळार मुर्ती पुजेक बंदी आशिल्ली त्या वेळार तांणी चवथ मनोवपाक तांकां त्रास जावपाक लागले. त्या वेळार तांणी कागदाचेर एक गणपतीचें चित्र तयार करून ताका पुजपाक लागले. जशें चवथ मनोवपाक संभव जालें त्या वेळार तांणी ते कागदाक आकार दिवन पुजपाक लागले. आनी आमी आमच्या जाणटेल्यांचे त्याग बलिदान याद दवरून आज मेरेन तशेंच कागदाचो गणपती पुजतात, आकार दिल्ल्या कागदाचो गणपती पुजतात. 19व्या शतकाच्या उत्तरार्धांत गोंयच्या काही प्रभावी कुटुंबांच्या दबावाक लागून पोर्तुगीज सत्तेन गणेश चतुर्थीचेर आशिल्ली बंदी काडली आनी संपूर्ण गोंयांत गणेश चतुर्थी साजरी जावपाक लागली. गोंयच्या चवथीक सांस्कृतीक धार्मीक म्हत्व आसा, पूण तेका एक इतिहासीक म्हत्वय आसा. आमच्या पुर्वजांनी ही चवथ टिकोवपाक लागून खूब हाल भोगल्यात. जेन्ना आमी चवथ साजरी करतात तेन्ना आमी आमच्या पुर्वजांनी सोंसलेल्या ह्या हालाची सुद्धा एक आठवण करपाक जाय.